नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किशोर गायकवाड, ईशा ॲग्रो कंपनी प्रतिनिधी. आपण आज आलो आहे तांबेरे येथील शेतकरी डाळिंब शेतकरी यांच्याकडे. तर पुढील माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. माझं नाव संकेत बाळासाहेब डुगरे, राहणार सातळ, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. प्रोपॅक वापरण्यापूर्वी आपल्या बागाची काय अवस्था होती ती थोडीशी सांगाल? प्रोपॅक वापरण्यापूर्वी बागेमध्ये थ्रिप्सचा प्रभाव जास्त होता. त्यानंतर मावा, तुडतुडे यांचा पण बऱ्यापैकी प्रभाव होता. प्रोपॅक वापरल्यानंतर थ्रिप्स कंट्रोलमध्ये आले, मावा ते म्हणजे सगळंच कंट्रोलमध्ये झालं. म्हणजे एकंदरीत पानांची जाडी वगैरे वाढल्यामुळे आणि झाड निरोगी झालं आणि सशक्त झाल्यामुळे थ्रिप्स अटॅक थोडासा कमी झाला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रोपॅकच्या वापरानं एकंदरीत औषधांचा खर्च कमी झाला असं तुम्हाला म्हणायचं? हो, नक्कीच. आणि प्रोपॅक वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, नक्की. आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार? शेतकऱ्यांनी प्रोपॅकचे एक हात काढलेच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण प्रोपॅक वापरल्याने सेटिंग पण चांगली होती बागेमध्ये. म्हणजे इतर शेतकऱ्यांनी प्रोपॅक जर वापरलं तर त्यांची सेटिंग चांगली होईल आणि थ्रिप्स वगैरे कंट्रोल राहील, झाडाची रोग प्रतिकारक क्षमता पण वाढेल. क्षमता वाढल्यामुळे थोडंसं रोगाचा अटॅक पण कमी आहे. हो, नक्कीच. तुम्ही ईशा ॲग्रोचं प्रोपॅक वापरल्यानंतर काय काय बदल जाणवले ते थोडेसे शेतकऱ्यांना सांगताल? मी ईशा ॲग्रोचे प्रोपॅक वापरल्याच्या नंतर मला सेटिंगमध्ये फरक जाणवला. त्यानंतर ग्रीनरी वाढली, शायनिंग वाढली पानांची. त्यानंतर थ्रिप्स आणि याच्यावर कंट्रोल बऱ्यापैकी वाटला. अजून सेटिंगमध्ये चांगला प्रकारे फरक जाणवला आहे. चांगली सेटिंग झाली प्रोपॅक वापरल्याच्या नंतर. साधारणतः किती स्प्रे झालेत आपले प्रोपॅकचे? प्रोपॅकचे 3 हात झालेत माझे आत्तापर्यंत. प्रोपॅकची फवारणी आपण केव्हापासून चालू केली आणि कशी घेतली? प्रोपॅकची फवारणी मी सेटिंगच्या पहिलेच चालू केली, म्हणजे आपण बाग धरल्याच्या नंतरच. आणि 5 ग्रॅम प्रति लिटरने त्याचा मी वापर केला आहे. आणि किती फवारण्या केल्यात? आत्तापर्यंत 4 फवारण्या झाल्यात माझ्या, 3 ते 4. म्हणजे 3 फवारण्या आपण 2-2 दिवसाच्या अंतराने सलग घेतल्या सेटिंगसाठी. आणि त्यानंतर एक ट्रेस येऊ नये म्हणून घेतली साधारणतः. म्हणजे पीक वातावरणाचा, उन्हाचा ट्रेस वगैरे येऊ नये त्यासाठी फवारणी घेतली. हो, नक्की. तर शेतकरी मित्रांनो, असं आहे आपलं प्रोपॅकचं शेड्यूल जे आपण आता ऐकलं आहे सगळं. तर याच्यानंतर आपण कुठल्याही अवस्थेत प्रोपॅकच्या फवारण्या घेऊ शकतो जेणेकरून आपला बाग निरोगी आणि सशक्त राहील. आणि ढगाळ वातावरणात टिपका, डांबऱ्या किंवा तेल्या असं काही आढळल्यास आपला शेड्यूल आहे 2-2 दिवसाच्या अंतराने सलग 3 फवारण्या घेणे गरजेचे आहे. आणि ईशा ॲग्रोचे प्रोपॅक चे शेड्यूल वापरून इतर औषधांचा खर्च कमी करण्याची तुमची तयारी आहे का? हो, नक्कीच. ईशा ॲग्रोचे प्रोपॅक वापरून आपल्याला औषधाची खूपच बचत करते. त्यामुळे आमची तयारी आहे की प्रोपॅक वापरण्याची ईशा ॲग्रोची. आणि इतर शेतकऱ्यांना त्यांना माझं सांगणं आहे का, तुम्ही एकदा नक्की प्रोपॅक वापरून बघा, तुम्हाला रिझल्ट 100% जाणवेल.